उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामाचा प्रकार समोर आला असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नगरसेविका कांता विलास पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले आहेत। हॉली फॅमिली शाळेच्या मागील बाजूस सुरू असलेल्या मारुती मणिकंदन या इमारतीच्या बांधकामात नाल्यावर स्लॅब टाकून अनधिकृत प्रवेशद्वार तयार केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे। माहितीनुसार संबंधित जागा गेल्या 20 वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह वाहून नेणारी आहे। त्यामुळे प्रशासनाने ही जागा मोकळी ठेवली होती। मात्र आता बिल्डरकडून नाल्यावर स्लॅब टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नगरसेविका पवार यांनी इशारा दिला आहे की जर हे बांधकाम थांबवले नाही तर पावसाळ्यात पाणी साचून आजूबाजूच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर नगरसेविकांचे सुपुत्र सुशील पवार यांनी आज घटनास्थळी पाहणी करत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे। चला तर पाहूया त्यांनी काय सांगितले। मागच्या काही दिवसांपासून मी वारंवार तक्रार देत असून पीडब्ल्यूचे अधिकारी माननीय निलेश सिरसाटे साहेब यांना 11/3/2026 ला मी अर्ज केलेला। या अर्जाचा रिव्हर्ट मला अलका मॅडमने पण दिला, पण याच्यात काय त्रुटी जाणून आल्या। तुम्ही बघू शकता की नाल्याची अवस्था आता कशी आहे। हा 25 ते 30 वर्ष जुना नाला आहे। मारुती मीनाकंद ही जी सोसायटी बांधलेली आहे त्यांनी हा पाठचा नाला पूर्ण कव्हर केलेला आहे, तसंच हा नाला कव्हर करायला जातो। हा 30 वर्ष नाला जुना आहे। माझी आई नगरसेविका कांता विलास पवार यांच्या लेटर हेडवर आम्ही पूर्ण सगळ्यात डिटेल टाकलेली आहे की नाला किती रुंद आहे, बिल्डिंगला काय प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारे नाला आहे। ह्याच्यानंतर आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या पवार साहेबांना पण भेटलो, आर्किटेक्ट जो आता बसलेले साहेब त्यांनाही भेटलो। त्यांनी सांगितलं आम्हाला जे प्रिमाइसेस आहे तेव्हा आम्ही फक्त सर्वे करून त्यांना दिलेलं आहे, हे लेटर आम्ही दिलेलं नाहीये। पुन्हा ह्याची मी पूर्ण तातडीच केली, पूर्ण चौकशी केली, तर हे लेटर माननीय निलेश सिरसाट साहेब यांनी हे लेटर दिलं कसं, यांना कसा काय अधिकार दिला की नाल्यावर स्लॅब टाकायचा, बिल्डरला लेटर दिलं कसं, पहिला तर हा प्रश्न आहे। हे पूर्ण कारवाई लवकरात लवकर त्याची छानबीन व्हावी, मी आयुक्त मॅडमला पण सांगणार आहे आणि येत्या 20 तारखेला महासभेमध्ये हा प्रश्न निर्माण करणार आहे की यांनी लेटर दिलं कसं काय। ज्यावेळेस मी निलेश सिरसाट साहेबांना भेटायला गेलेलो तेव्हा त्यांनी ते लेटर सांगितलं आम्ही इन्व्हर्ट करू, कारण का तेव्हा शासकीय राजवट होती, त्यांचा मनाचा कारभार चालू होता। त्यांचे काय मिळं भगत आहे मला माहित नाही, तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष देऊन तुम्ही चौकशी करा। आज पत्रकार बंधू सगळे आलेले आहेत, वारंवार रात्री बेरात्री हे लोक कामं सुरू करतात आणि हाही जी जागा आहे कॅप्चर करायला बघतात। महानगरपालिकेचे कामं कसे करणार बघा, 8 फूट खड्डा इथं आतमध्ये, पावसाळ्यात हे जर पाणी जर धावलं तर लोकांच्या घरात जाणार। मी वारंवार तक्रार करूनही या बिल्डर काही ऐकत नाही। मारुती मुकानंद बिल्डरचं नाव नाही, बिल्डिंगचं नाव आहे। पाठी बघा तुम्ही, ते जाळ्याचं काम चालू आहे, रात्री बेरात्री हे लोक काम चालू करतात। त्यामुळे मला आयुक्त मॅडम, महापौर मला पुन्हा आम्ही एक निवेदन देणार आहे की हे काम होऊ देऊ नका। पुढच्या लोकांना पावसाळ्यात खूप याचा त्रास होणार आहे आणि लोकांच्या पुढे पाणी घरात घुसून त्यांचं पूर्ण घरात पाणी घुसणार आहे 100%। त्याच्यात लवकर कारवाई होऊन याला स्थगिती देण्यात यावी।